नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। बघा, उद्या राज्यसेवेची एक्झाम आहे, 31 तारीख आहे। बहुधा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की उद्याचा पेपर कसा येईल, काय येईल याचा विचार न करता आज शेवटचा दिवस आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी आज रिव्हिजन मारावी। उद्या आपला पेपरला सगळ्यांना जायचं आहे, तर एक्झामसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक। त्यानंतर बघा, मे महिन्याच्या घडामोडीकडे आपण बघणार आहोत, विकली घडामोडी, जे की आपल्याला येणाऱ्या कंबाईन साठी सुद्धा उपयोगी राहील आणि येणाऱ्या ग्रुप सी साठी। बघा, जागतिक कासव दिन। बघा, जागतिक कासव दिन। कासव सर्वांना माहित आहे, आपल्या घरासमोर, दारासमोर, मंदिरात सगळीकडे कासव असतो आणि बरेच लोक म्हणतात की कासव असल्यानं लक्ष्मी राहते, आणि ज्या ठिकाणी कासव आहे त्या ठिकाणी 100% लक्ष्मी राहते, म्हणून लोक कासवाचं पूजन केलं जाते। काही लोक कासवाची अंगठी सुद्धा घालतात, बरोबर आहे ना। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच कासवानं लोकांचं संरक्षण केलेलं आहे, म्हणून असं म्हणलं जातं की कासव हे पाण्याचं संरक्षण करणारे, त्याचबरोबर मानवाचं संरक्षण करणारे महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे कासव आहे। बघा, दिनांक 23 मे 2026 रोजी कासवाच्या हा जागतिक कासव दिन आहे। 23 मे हा जागतिक कासव दिन आहे। उद्देश बघा, कासवांच्या प्रजातीचे संरक्षण करणे। बघा, कासवाच्या प्रजाती हळूहळू नष्ट होत आहे, सोबतच लुप्त होत चाललेल्या निवास संस्थानाबद्दल जनजागृती करणे आणि मानवाला त्यांच्या रक्षणासाठी प्रवृत्त करणे हा या दिवसाचा मुख्य औचित्य आहे। कासव हा महत्वाचा प्राणी आहे आणि याच्या अंतर्गत बघा, दिवसेंदिवस हे नाहीसे होत आहे। मग ही कासव कुठेतरी याचं रक्षण झालं पाहिजे, आणि म्हणून आपण काय करत आहोत, कासव दिनाचं रक्षणासाठी हे थीम आपण ठेवली आहे। 23 मे हा जागतिक कासव दिन आहे। बघा, पाण्यामध्ये विहिरीमध्ये कासव आणून सोडले जातात। का बरं सोडतात? कारण त्याच्यातलं जे काही संपूर्ण बॅक्टेरियाज आहे किंवा जीवाणूज आहे, जे काही घातक असते, ते पूर्ण कासव खाऊन टाकते आणि ते पाणी स्वच्छ ठेवण्याचं काम करते। म्हणून लक्षात घ्या, कासवाचं महत्व बरोबर आहे, म्हणून 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून आपण साजरा करत आहोत। जागतिक कासवाच्या दिनाचा इतिहास आपण जर बघितलं समजा, तर कधीपासून या दिवसाची सुरुवात झाली, तर 2000 पासून सुरुवात झाली आहे। 23 मे या दिनाची सुरुवात आहे 2000 पासून। बघा, संस्था कुठली आहे? अमेरिकन टॉर्टाइज रेस्क्यू। लक्षात घ्या, या स्वयंसेवी संस्थेने या दिवसाची स्थापना केली आहे। एक स्वयंसेवी NGO आहे की टॉर्टाइजचं रक्षण करणारी संस्था आहे, आणि याबद्दल ती काम करणारी महत्वाची एक संस्था म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख जाते, आणि जगभरातील कासव आणि त्यांच्या आदिवासाचे रक्षण करण्यासाठी ती काय करते, कार्य करते असतात। काही लोक पशुप्रेमी असतात, काही प्राणीप्रेमी असतात, प्रत्येक ठिकाणी लोकांचा प्रत्येक काम असतो। काही लोक पक्ष्याबद्दल प्रेम करतात, काही फुलपाखराबद्दल करतात, काही सापाबद्दल करतात। प्रत्येकाचं एक माइंड काही नाही, लक्षात घ्या। परंतु काही लोक माणसाबद्दल सुद्धा प्रेम करत नाही, कारण एखादा माणूस समजा भुकेला असेल, तहानलेला असेल, त्याला पाणी देत नाही। आज उन्हाळा दिवस आहे, आता उन्हाळ्या दिवशी तुम्हाला माहिती आहे, काही प्राणी असेल, कुत्रा असेल, गाय असेल, वासरू असेल, तर यांना पाणी तहान लागत असेल, तर यांना पाणी कुठं भेटत असेल, पक्षी असेल, पण काही लोक असतात त्यांच्यासाठी जलसाठी ठेवतात। आपण मानव तर पाणी मानू शकतो, पण जनावरांना सुद्धा ऊन लागत असत, जनावरांना सुद्धा तहान लागत असत, आणि ते सुद्धा एक जीव आहे। मग अशा ठिकाणी त्यांचं कुठेतरी रक्षण केलं पाहिजे। मग अशा प्रकारचे काही लोक पशुप्रेमी, ज्याला म्हणतो आपण पर्यावरण प्रेमी, हे लोक काय करतात, याचं रक्षण करतात। म्हणून या प्रकारची एक संस्था, खाजगी संस्था आहे, जी 2000 साली स्थापन झालेली आहे, आणि म्हणून या दिवसाची औचित्य ही संस्था काय करते, दरवर्षी साजरा करण्यासाठी मग जागतिक कासव दिन आपण साजरा केला आहे। बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार। बघा, सर्वोत्कृष्ट कादंबरीला हा पुरस्कार दिला जातो, जगातला सर्वोत्कृष्ट। जसं की भारतातील तुम्हाला माहित आहे ज्ञानपीठ पुरस्कार आहे, साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार जे भारतामध्ये दिला जातो, तसं जगामधला बुकर पुरस्कार आहे। आता बुकर पुरस्कार कुठल्याही भाषेत असलं चालेल, परंतु ती कादंबरी इंग्रजीमध्ये अनुवादित असावी, इंग्रजीमध्ये, म्हणजे इंग्रजी भाषेमध्येच पाहिजे, तेव्हा आपल्याला बुकर पुरस्कार। पण भाषा कुठली चालते, तमिळ असेल, मल्याळम असेल, तुमची कन्नड असेल, संस्कृत असेल, पण तिचा अनुवाद पाहिजे, म्हणजे ट्रान्सलेशन पाहिजे, ती इंग्रजी भाषेतली। तर बघा, पुरस्कृत पुस्तकाचं नाव आहे तैवान ट्रॅव्हलॉग। लक्षात घ्या, तैवान ट्रॅव्हलॉग। या वर्षीचं तुम्हाला माहित आहे बुकर पुरस्कार 2026 चा तैवान ट्रॅव्हलॉग हा महत्वाचा IMP आहे, कुठं ना कुठं तरी विचारणार। बघा, लेखिका आहे अँग स्वांग सी। बघा, अनुवादक ज्यांनी इंग्रजीमध्ये अनुवादक केलाय लिन किंग यांनी अनुवादन केलंय। बघा, महत्वाचा टप्पा बघा, मॅडरिन चिनी या भाषेतील ही पहिली कादंबरी आहे। मॅडरिन चिनी, ज्याला आपण म्हणतो चिनी भाषेतली महत्वाची भाषा आहे, चिनी लोकांची, मदारियन चिनी आपण त्याला म्हणतो। तर बघा, तर मदारिन भाषेतली
पहिली ही चीनी कादंबरी आहे ज्याला काय भेटलेला आहे, हा पुरस्कार भेटला आहे, बुकर पुरस्कार. पहिली कादंबरी आहे, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न येईल कधीतरी, मदारियन चीनी भाषेतली पहिली कादंबरी आहे ज्याला पुरस्कार प्राप्त झालाय बाबा, त्याचं नाव आहे तैवान ट्रॅव्हलॉग. अँग स्वांग झी हे चीनी लेखिका आहे, यांनी हे लिहिलेलं आहे. परंतु याचा अनुवादक इंग्रजीमध्ये लिन किंग, कारण मॅडरियन चीनी तुम्हाला कळणार नाही, पण इंग्रजी भाषा प्रत्येक देशामध्ये कळली जाईल. त्यानंतर बघा, लेखिका अँग स्वांग झी तैवानच्या पहिल्या लेखिका आहेत ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे. तैवान लक्षात एक महत्वाचा भाग आहे चीनी मधला, की ज्यांना हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे. चीनी कादंबरीमध्ये, चीनी भाषेमध्ये, चीनीमध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्या कादंबरीचं नाव आहे तैवान ट्रॅव्हलॉग. लक्षात घ्या, तैवान ट्रॅव्हलॉग. बघा, थोडस कादंबरीचं स्वरूप आणि कथा जे आहे याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊ. ही कादंबरी बघा, जे काही जपानी वसाहतकालीन तैवानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. बघा, जे काही जपानी वसाहती होत्या आणि त्या वसाहतवादाचे काही समाज जीवन आहे, ओळख आहे, त्याची संस्कृती आहे, आणि त्याचबरोबर त्यांचे चित्रणाचा प्रवास ह्या कादंबरीमध्ये केलेला आहे. तैवान ट्रॅव्हलिंग म्हणजेच काय, त्यांचा ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास, तैवानच्या जीवनाचा एक प्रवास. याच्यामध्ये काय केलेला आहे, जपान मधला एक प्रदेश होता तैवान महत्वाचा, आता अलीकडे चीन आणि जपानच्या दरम्यानचा. तर लक्षात घ्या, तर त्यामध्ये तैवानचे वसाहत वादोत्तर समाज जीवन म्हणजे वसाहतवाद संपल्यानंतर, जसं की भारतामध्ये वसाहतवाद होता, विविध लोकांच्या वसाहती होत्या, वसाहतवाद संपल्यानंतरचा भारत, तसंच तैवानमध्ये वसाहतवादानंतरचा तैवान. तर त्याचं समाज जीवन, त्याची ओळख आणि त्याचा प्रवास यांच्याबद्दल संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिली आहे. सोबत जपानी संस्कृती आणि तैवानच्या स्थानिक ओळखीचा संघर्ष याच्यामधून दिसतोय. बघा, काही लोकांच्या संस्कृतीमुळं त्या धर्मामुळे वाद होताना दिसतात. प्रत्येकच देशात नाही आहे, त्याला भारताचा एक अपवाद आहे असं नाही, प्रत्येकच देशामध्ये आहे. कारण लोक संस्कृती बघा, प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते. तर या प्रकारची कादंबरी जी की संपूर्ण त्याचा जीवनाचा प्रवास त्याच्याबद्दल माहिती काय केली आहे, रेखाटलेली आहे तैवान ट्रॅव्हलिंग मध्ये. लक्षात घ्या. आणि यापूर्वी कोणकोणत्या कादंबरीला पुरस्कार प्राप्त झाला बघा, 2025 ला बघा, बानू मुस्ताक यांची कादंबरी महत्वाची होती. लक्षात घ्या. आणि याचा अनुवादिका होती दीपा भस्ती. बघा, 2025 मागील वर्षी हार्ट लॅम्प नावाची कादंबरी होती. हार्ट लॅम्प 2025 ला मॅन बुकर पुरस्कार भेटला हार्ट लॅम्प यांना, आणि यावर्षी भेटला तैवान ट्रॅव्हलिंगला. लक्षात घ्या, तैवान ट्रॅव्हलिंग. तर लक्षात घ्या, मागच्या वर्षी विजेत्या होत्या बानू मुस्ताक आणि अनुवाद केला होता इंग्रजीमध्ये दीपा भस्ती. लक्षात घ्या, विशेषतः ही कन्नड भाषेतील पहिली साहित्यकृती होती. हार्ट लॅम्प कुठल्या भाषेतील होती, कन्नड भाषेतील, बरोबर आहे. ते इंग्रजीमध्ये तिने काय केलं, आपण अनुवाद केलं. लघुकथा संग्रहाच्या हा पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ होती. लघुकथा संग्रह होता म्हणजे शॉर्ट स्टोरी, लघुकथा संग्रहाला पहिलाच पुरस्कार मिळणार. तिचं कादंबरीचं नाव आहे हार्ट लॅम्प, म्हणजे लघुकथा संग्रह आहे, आणि कन्नड मध्ये भाषेतलं होतं पण इंग्रजीमध्ये अनुवाद केलं. बघा, दक्षिण भारतातील मुस्लिम महिलांच्या समस्याचे मार्मिक चित्रण याच्यात दिले आहे. हार्ट लॅम्प मध्ये दक्षिण भारतातील जे काही महिला आहे त्याच्यावर होणारे अत्याचार, अन्याय, कुठल्या महिला, मुस्लिम महिला, आणि त्या महिलांच्या संदर्भाचा या कादंबरीमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. बानू मुस्ताक नावाची एक सुप्रसिद्ध लेखिका, त्यांनी ही कादंबरी लिहिली, ज्याला मॅन बुकर पुरस्कार, आपला अवॉर्ड, आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज, बरोबर आहे, ते वुमेनना प्राप्त झालेला आहे. आता याचं वैशिष्ट्य बघू पुरस्काराचा थोडक्यात, की नेमकं कशा प्रकारचं पुरस्कार आहे, कधीपासून सुरुवात झालेला आहे. चला, पुरस्काराची स्थापना झालेली आहे बुकर प्राइजची 2005 ला, आणि 50,000 पौंड इतकी बक्षीस आहे. जागतिक साहित्यातील आणि जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे आणि भाषांतराचे महत्व अधोरेखित करणे हा याचा उद्देश आहे, बरोबर आहे. आता बघा, पुस्तक मूळतः कोणत्याही भाषेत लिहिलेले असावे, परंतु त्याचे इंग्रजी भाषेत भाषांतर झालेले असावे, परंतु युनायटेड किंगडम किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेले असावे. युनायटेड किंगडम किंवा आयर्लंड, समजा आपण एखादं पुस्तक लिहिलं, आता मला सांगा, लोक तालुक्यावर, जिल्ह्यावर पुस्तकं लोक लिहितात, पण त्याला महत्व आहे का, नाही. पण आपण कुठले पुस्तक वापरतो, पुण्यातलं, दिल्लीतलं. आता दिल्लीतली पुण्यात जाणारे माणसं आपलेच असतात, पण बापरे, पुण्यातलं शिक्षक आहे बा, पुण्यातली कादंबरी, आता त्याचा तो 4 पोरं नाही राहत, म्हणून तो पुस्तक लिहायला त्याला टाइम आहे, बरोबर आहे ना. परंतु आपण ते ब्रँड बघतो, आणि त्या ब्रँड मागे माहित आहे का, आपण त्याची प्रसिद्धी देतो, आणि ते पुस्तक आपण मार्केटमध्ये घेऊन घेतो. तू त्याला सांगतो, ते तिला सांगतो, 4 लोकांना प्रसिद्धी सांगतो, आणि आपण मार्केटमध्ये जाताना बी पाहून घ्या तुम्ही, जास्तीत जास्त लोक पुण्यातली जे काही शिकवणारे लोक आहेत त्यांचेच पुस्तकं वापरत आहे, मॅक्सिमम, बरोबर आहे ना. मग काय असं का बरं, आपल्या ग्रामीण भागात लोक नाही का
आहे, पण त्याला महत्व तेवढं आहे. तसंच तुला माहिती आहे युनायटेड किंगडम जे आहे सोबतच आयर्लंडमध्ये याचं प्रकाशित झालेलं असावं आणि इंग्रजी भाषेतनी असावं, असं हे कादंबरीच काय नाही कसं आहे. साधारणतः 2005 ला बुकर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारचा 2026 चा पुरस्कार बरोबर आहे तेहवान ट्रॅव्हलिंग यांना प्राप्त झालाय. 2025 चा हार्टलॅम्प. दोन्ही कादंबरी आपल्याला माहित असलं पाहिजे की तेहवानच्या जीवनावरचा जीवन प्रवास आहे आणि 25 ची बानू मुस्ताक यांची कोणाबद्दल होतं, मुस्लिम महिला संदर्भातच्या दक्षिण भारतातल्या ज्या मुस्लिम महिला आहेत त्याच्या संदर्भातचा होता. 50,000 पाऊंड इतकं पुरस्काराची काय आहे रक्कम आहे. पुढे जाऊया. कुंभलगड किल्ला बघा, कुंभलगडा किल्ला बघा, ग्रेट वॉल ऑफ इंडिया, भारताची एक भिंत, जगात एक दुसरी भिंत म्हणून याची ओळख आहे. दुसरी भिंत बघा, पहिली भिंत कुठे आहे, चायना. जगातली सर्वात मोठी भिंत द वॉल, द ग्रेट वॉल म्हणून ज्याची ओळख आहे त्याचं नाव आहे चायनामध्ये. आता पहा कुंभलगड किल्ला याच्या संदर्भात माहिती बघा, ग्रेट वॉल ऑफ इंडिया युनेस्कोने याला दर्जा दिलेला आहे. ग्रेट वॉल ऑफ इंडिया ही आपल्याला पूर्णपणे दिसतात, म्हणजे मोठी भिंत अशी उभारलेली आपल्याला ही दिसल बरोबर आहे. संपूर्ण किल्ल्याच्या चहूबाजूने आपल्याला ही भिंत आपल्याला दिसते, तिची मोठी रुंदी आहे. लक्षात घ्या, साधारणतः राजस्थानमधील राजसमंद जिल्हा राजस्थानमधील अरावली पर्वत रांगावर आधारित आहे. अरावली पर्वत आहे पूर्णपैकी. त्यानंतर बघा भिंतीची लांबी सुमारे 36 किलोमीटरची भिंतीची रुंदी बघा, लांबी 36 किलोमीटरची, भिंतीची रुंदी बघा 15 ते 25 फूट. 15 ते 25 फूट काय आहे, इतकी रुंदी आहे बघा. साधारणतः एवढी मोठी भिंतीची लांबी आहे. बांधकामाचा काळ 15व्या शतकात याचं काय झालेलं आहे, बांधकाम झालेलं आहे. पण आता अलीकडे लोकांना दर्जा दिला, याला युनेस्कोने याला दर्जा दिलाय, त्यामुळे आपण कुंभलगड किल्ला जो काही राजस्थान मधला आहे हा लोकांना दिसायला लागला की युनेस्कोने याला दर्जा दिलाय. पुढे बघा, बांधकाम करता महाराणा कुंभा बघा, महाराणा कुंभा यांच्या नावानं याला कुंभलगड किल्ला हे नाव दिलेलं आहे. महाराणा कुंभा 15व्या शतकात यांनी हा किल्ला बांधला होता. पुढे बघा, मुख्य वास्तुकार मंडन मेवाड राज्याचे प्रमुख वास्तुकार होते. लक्षात घ्या, आता पहिल्याच्या काळात माहिती आहे का किल्ल्याला महत्व होतं, राजे राजवाडे याला महत्व होतं बरोबर आहे ना. समोर आवरत चौरस संपूर्ण घराच्या आजूबाजूला मोठा वाडा राहायचा बरोबर आहे ना, तो राजाचा किंवा दरबाराचा वाडा आपण ओळखलं जायचो बरोबर आहे ना. तर या प्रकारचा जो काही कुंभलगड किल्ला आहे तर याला जगातली दुसरी सर्वोच्च भिंत द ग्रेट वॉल म्हणून याला काय दिले आहे, ओळख दिली आहे. आणि युनेस्कोनं याला काय दिलं आहे, असं या वर्षीचा दर्जा दिला आहे. तुम्हाला प्रश्न येईल, भारतामध्ये द ग्रेट वॉल कुठं आहे बाबा, तर राजस्थानमध्ये. कुठं आहे, राजस्थानमध्ये. तर कोणत्या किल्ल्यावर आहे बाबा, तर कुंभलगड किल्ला. कुंभलगड किल्ला कुठल्या शतकात तयार करण्यात आला, तर 15व्या शतकात बरोबर आहे ना. 15व्या शतकात हा किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. पुढे बघा, कुंभलगड किल्ल्याबद्दल थोडंफार आपल्याला जी माहिती घेतलेली आहे आपण, तर युनेस्कोच्या संदर्भात काही मान्यता कशा प्रकारे दिलेली आहे ते आपण बघूया. 2013 ला युनेस्कोने हिल फोर्ट्स ऑफ राजस्थान म्हणजे उंच फोर्ट्स म्हणजे किल्ले या गटांतर्गत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केले. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून गेलं काय केलंय, घोषित केलं. परंतु युनेस्कोने भिंतीला जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत, लांब आणि सलग म्हणजे कंटिन्यू असलेली मान्यता दिली. कधी युनेस्कोने मान्यता दिली. पहिली भिंत चीनची महान भिंत आहे, सर्वांना माहित आहे. चीननं आपल्या देशाच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत त्याला म्हणतात चीनची भिंत. चीन हा राष्ट्र असा आहे, संपूर्ण राष्ट्राला भिंत बांधतात आहे बरोबर आहे. पुढे पहा, स्थान हा किल्ला राजस्थानमध्ये राजस्थान जिल्ह्यात आहे, अरावली पर्वतरांगामध्ये आहे बघा. उंची हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 1100 मीटर उंचीवर आहे. समुद्र सपाटीपासून किती, 1100 मीटर उंचीवर आहे. या किल्ल्याची निर्मिती 15व्या शतकात झालेली आहे बरोबर आहे. 13 मे 1459 ला महाराणा कुंभा यांनी केली होती. 13 मे 1459 तारीख लक्षात घ्या. आणि राजाचं नाव लक्षात घ्यायचा, महाराणा कुंभा. जगातली सर्वात मोठी भिंत बांधलेली. आजपर्यंत आपल्याला माहितच नव्हतं की बा अशा प्रकारचा किल्ला आहे, त्या ठिकाणी भिंत बांधलेली आहे. 2013 ला ही साईट म्हणून घोषित केली आणि नंतर आता त्याला काय दिले, आपण मान्यता दिलेली आहे. तर या प्रकारचा कुंभलगड किल्ला. पुढे जाऊया आपण, शांतता आणि निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन बघा. 24 मे आंतरराष्ट्रीय महिला दिन, 24 मे शांतता आणि निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन बघा. 1980 पासून सुरुवात आहे. उद्देश बघा, अण्वस्त्रे, रासायनिक शस्त्रे आणि इतर घातक शस्त्रांच्या विरोधात आवाज उठवणे आणि शांततेसाठी पुढाकार घेणे. बघा, जे काही शस्त्र होते बरोबर आहे, याच्या विरोधात महिलांनी पहिल्यांदा आवाज उठवला.
हिंसा ही काही कामाची नाही बाबा. आणि हे जग वेठीस धरत आपण कशामुळं? शस्त्रामुळं, अण्वस्त्रामुळं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी महिलांनी चळवळ चालवली. आणि हा दिवस केवळ महिलांचा सन्मान करणारा नाही, तर जागतिक सुरक्षा आणि संघर्षाच्या निराकरणासाठी महिलांच्या सक्रिय सहभागासाठी मागणी करणारा दिवस आहे. बघा, 24 मे हा दिवस नुसतं महिलांचा सन्मान आहे का? तर नाही, पण जगातला संरक्षण झालं, सगळ्या लोकांनी हत्यारं टाकावी, बरोबर आहे, यासाठी महिलांनी चळवळ चालवली. म्हणून त्या सगळ्यांचा सन्मानाचा दिवस आहे, संरक्षणाच्या सन्मानार्थ हा दिवस आहे. म्हणून 24 मे 1980 ला जी चालवलेली चळवळ होती, म्हणून त्या दिवसाचा सन्मानार्थ 24 मे हा दिवस जागतिक महिला निशस्त्रीकरण आणि शांतता दिवस म्हणून आपण साजरा करतो. की ज्या दिवशी महिलांनी चळवळ चालवली की बाबा कुठल्याही प्रकारचं शस्त्र किंवा अण्वस्त्र वाढवण्यात काही अर्थ नाही आहे, शांततेतलीच सर्वांचं काय आहे? भलंही आहे. तर या प्रकारचा दिवस आपला 24 मे याची काय आहे? याची ओळख आहे. पुढे बघा, साधारणतः याचे काही स्तंभ आहेत, 4 मुख्य स्तंभ आहेत या शांतता आणि निशस्त्रीकरण आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे. सहभाग, प्रक्रियेत महिलांचा वाढता सहभाग, शांतता आणि वाटाघाटीच्या निर्णयात महिलांचा सगळ्यात मोठा वाटा. दुसरं बघा, संरक्षण, युद्धकाळात महिला आणि मुलींचे हिंसाचारापासून संरक्षण करणे. बघा, युद्धकाळात महिलांचं हिंसाचारापासून किंवा मग लैंगिक शोषणापासून संरक्षण करणे. बघा, मोठ्या प्रमाणात युद्ध होतात, राजा हरतो, एखादा राजा जिंकतो, किंवा मग युद्धाच्या काळात एखादा राष्ट्र हरतो, एखादा राष्ट्र जिंकतो, पण या ठिकाणी महिलांचं खूप मोठ्या प्रकारची हानी होते, बरोबर आहे. तर या प्रकारचं. पुढे बघा, प्रतिबंध, लिंगाधारित हिंसाचार रोखणे आणि शांतता प्रक्रियेत लैंगिक दृष्टिकोन ठेवणे. लक्षात घ्या, शांतता प्रक्रियेत महिला आणि पुरुष दोघांचाही सहभाग ठेवणे आणि महिलांवर होणारा जो काही लैंगिक हिंसाचार आहे तो सुद्धा काय करणे? थांबवणे. त्यानंतर बघा, मदत आणि पुनर्वसन, संघर्षानंतरच्या काळात महिलांच्या गरजांकडे विशेष लक्ष देणे. संघर्ष संपल्यानंतर त्या काळामध्ये महिलांच्या गरजा, जे काही महिलांना लागणार आहे सुरक्षितता, तर त्याच्याकडे काय देणे? विशेष लक्ष देणे. मग या सगळ्यासाठी महिलांनी काम केलं. कारण मला सांगा, सोपी गोष्ट नव्हती. आजही महिलांच्या बाजूने महिलांना आवाज उठवणं हे कसं आहे? चुकीची गोष्ट ठरवली जाते. आपली आई सुद्धा आपल्या मुलीच्या बाजूने कधी कधी एखाद्या गोष्टीला राहू शकत नाही, वडिलांचा विरोध करू नाही शकत. तर त्या काळात हे संघर्ष सोपं होतं का? सोपं नव्हतं. म्हणून या काळात महिलांचं निशस्त्रीकरण, शांतता आणि सुरक्षितता यासाठी जे काही काम केलेलं आहे लोकांनी, जे काही विशेषतः महिला आहे, तर या सर्व महिलांना स्मरण म्हणून 24 मे हा आंतरराष्ट्रीय आपण काय देतो? महिला वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. लक्षात घ्या. आता थायरॉइड, मग अलीकडे थायरॉइडचा आजार खूप वाढत आहे लोकांना. थायरॉइड मध्ये काय होतं? एक तर लठ्ठपणा वाढतो, आपली बीपी, बरोबर आहे, त्याचबरोबर त्वचा निस्तेज होणे, केस गळती होते, बरोबर आहे ना. आता काही लोकांना असं वाटतं की लठ्ठपणाच आहे बाबा, पण काही बारीक माणसं असली तरी खूप आजार असतो. काही लोकांना असं वाटतं बा खूपच जाड आहे बा म्हणून आजार आहे. ठीक आहे, लठ्ठपणा हा तर आजार आहेच, पण बारीक माणसाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टीचा आजार असं राहू शकते. असं सांगता येत नाही आपल्याला की जो बाबा सडपातळ व्यक्ती आहे त्याला कुठल्याच प्रकारचा आजार नाही, असं काही सांगता येणार नाही. परंतु लक्षात घ्या, थायरॉइड हा दिवस जगभरात दरवर्षी 25 मे हा दिवस साजरा केला जातो, बरोबर आहे. साधारणतः थायरॉइडच्या आजाराच्या लक्षणाबद्दल जागरूकता वाढवणे हा याचा उद्देश आहे. महिलांमध्ये सर्वात जास्त थायरॉइडचा आजार तुम्हाला दिसतो. जास्तीत जास्त महिलांना जर बघितलं, काय बाबा मला थायरॉइड वाढलेला आहे म्हणतात. मला वेळेवर निदान आणि उपचाराचे महत्व पटवून देणे. तुम्हाला माहित आहे, वेळेवर जर एखादा समजा काय दुखणं जर असलं आपलं, जर डॉक्टर जवळ आपण लवकर जर गेलो तर ते लवकर क्लिअर होऊ शकते. पण आपण काय करतो? डॉक्टरकडे जातच नाही, आपलं पूर्ण मेडिकल आपण चेकअपच करत नाही. आपण काय करतो? गोळ्या वगैरे खाऊन घेतो आणि जाऊ दे आता काय थोडंसं आपल्याला बरं वाटत आहे, पण नाही. टेम्पररी सोल्युशन हे परमनंट तुम्हाला काय करू शकते? हार्मफुल करू शकते आपल्या बॉडीला. लक्षात घ्या. पुढे बघा, थायरॉइड विकारावर नवीन संशोधन आणि उपचारांना चालना देणे. आता थायरॉइड जे काही विकार आहे याच्यासाठी नवीन संशोधन करणे, कशा प्रकारचे मुळापासून संपूर्णपणे नष्ट करता येईल, सोबत त्याला उपचाराला चालना देणे, यासाठी ह्या दिवसाचं काय संकल्पना ठेवली आहे. थायरॉइडचे महत्व बघा, थायरॉइड ही आपल्या गळ्यामध्ये फुलपाखरांच्या आकाराची एक महत्वाची ग्रंथी आहे. गळ्यामध्ये, बरोबर आहे, त्याला आपण फुलपाखराच्या आकाराची काय एक ग्रंथी आहे. लक्षात घ्या. ती शरीराची चयापचय, ऊर्जा, हृदय, गती आणि इतर अनेक महत्वाच्या कार्याचे काय करते? नियंत्रण. चयापचय म्हणजे अन्न पचनाच्या, बरोबर आहे, त्याचबरोबर ऊर्जा, आपल्याला ऊर्जा देते, कारण थकवा येते काही लोकांना, बरोबर आहे, सोबत हृदय आणि गती या सगळ्यांचं नियंत्रण ठेवण्याचं काम ते करते, बरोबर आहे. त्याला आपण गायटर गलगंड होतो त्या प्रकारचं काही लोकांना,
बरोबर आहे ना. तर या प्रकारचं तुम्हाला माहित आहे थायरॉइडचं काय आहे, कार्य आहे, ती शरीरातलं महत्वाचं काय आहे, चयापचय करणारं महत्वाचं क्रिया घडून आणते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जागतिक थायरॉइड दिवस चाचणी आणि निदान. बघा याच्या चाचणी कोणकोणती आहे, तर बघा TCS थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, बघा TCS चाचणी आहे, आणि T3 आणि T4 आणि T4 या प्रकारच्या काय चाचणी आहे. लक्षणे बघा, अचानक वजन वाढणे, काही लोक खात सुद्धा नाही पण त्यांचं वजन वाढतं. खाण्याचं वजन वाढतं असं नाही, उलट खाणाऱ्याचं वजन कमी राहते. पण काही न खाता, काही लोक एकच चपाती खाते पण तरी त्यांचं वजन वाढतं. काही लोक तर बिचारे कंटिन्यू उपवास करत राहते, कंटिन्यू किती कमी खावा म्हणते बा तरी मला वजन वाढवायला, अचानक वजन वाढत आहे. तर त्या लोकांनी काय करावं, थायरॉइड चेक करावं. पुढे बघा, सतत थकवा आणि आळस जाणवणे. काही लोकांना बघा थोडंसं चाललं तरी थकवा येते, बसलं तरी थकवा येते, तर असं वाटतं झोपत राहावं. पडलं खाली बेडवर आपण तर आपल्याला बरं वाटत आहे, लायब्ररीत बसलो आपण तरी आपल्याला थकवा येऊ राहिला, कुठे बसलो तरी आपल्याला आळस येऊ राहिला बा. तरी लक्षात घ्या, त्वचा कोरडी पडणे, त्वचा निस्तेज होते, केस गळणे आणि जास्त थंडी वाजणे. थंडी वाजते काही लोकांना, बरोबर आहे ना, की थोडस फॅन जरी लावला, हवा जरी सुरू झाली थंडी वाजणे. त्यानंतर मानसिक नैराश्य. काही लोकांना बघा मानसिक नैराश्य हा खूप मोठा आजार आहे. बरं, काही लोक मागचा आणि भूतकाळाचा जे विचार करतात ज्यांना मानसिक नैराश्य येते, बरोबर आहे. पण थायरॉइडचे पेशंट लोक विचार करतात. स्मरणशक्ती कमी होणे, बघा स्मरणशक्ती जसं जसं आपलं वय वाढते तसं तसं आपली स्मरणशक्ती कमी होती. आणि काही लोक आपल्याला सांगत राहतात, अरे तुला काय लक्षात राहत नाही का रे, आपण काय म्हणतो, हो मी भुललोच, मी विसरलोच. असं कधीच नाही समजायचं की माझी स्मरणशक्ती मी काय. आणि मग असं करता 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 तुम्ही खूप काही विसरता, खूप काही, बरोबर आहे ना. काही काही तुम्हाला सांगायचं, पण तुम्ही जर म्हणलं नाही मला सगळं लक्षात राहते बा, काही अडचण नाही, मला लक्षात जायचे, म्हणजे स्मरणशक्ती तुमची चांगली आहे. तुम्ही स्वतःला असं सांगत आहे, कॉल सांगत आहे की दुसरे सांगत आहे की बाबा तुझी स्मरणशक्ती कशी झाली आहे, वीक झालेली आहे, तुला आठवण येत नाही, तुला लक्षात राहत नाही. म्हणजे याचा अर्थ हळूहळू आपण काय साधारणतः डिसऑर्डरकडे आपण चाललेलो आहोत, अल्झायमर या आजाराकडे आपलं संपूर्ण चालू आहे. पण बघा, स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे. बघा काही लोकांचं मंथली जे काही पिरियड्स राहतात हे रेग्युलर राहतात, पण काही लोकांचं अनियमित होते. आता हे अनियमित होण्याचे कारण काय आहे बाबा, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपली दिनचर्या आहे. आपलं दिनचर्या जर रुटीन व्यवस्थित नसेल, झोप असेल समजा, खाणं पिणं असेल समजा, किंवा काम म्हणा, याच्यामुळे काय. दुसरी गोष्ट माहिती आहे का, रक्ताचं प्रमाण, शरीरातली रक्ताचं प्रमाण कसं आहे हे फार महत्वाचं आहे. कारण शरीरातली जर रक्त जर नसेल समजा, तर ह्या आजारामध्ये आपल्याला खूप मोठा त्रास होतो. बऱ्याच शरीरातली रक्तच नसेल त्या महिलांना, त्या मुलींना खूप मोठा काय होतो, त्रास होतो, बरोबर आहे ना. म्हणून शरीरातले रक्त असणं फार महत्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे, थायरॉइडचं काय आहे, लक्षण आहे. म्हणून जागतिक थायरॉइड दिवस आपण जगामध्ये साजरा करण्याचं कारण आहे की थायरॉइड बद्दल काय करणे, जाणीव जागृती करणे, या संदर्भातचा थायरॉइड. परंतु ज्यांचं वजन वाढत आहे की ज्यांना आळसपणा किंवा थकवा आहे, तर डॉक्टर जवळ महिलांनी शक्यतो थायरॉइडची चेकअप करावं वारंवार. कारण थायरॉइड जर तुमचा वाढलेला असेल तर तुमचा बरेचसे ऑपरेशन सुद्धा होत नाही. बरेचसे ज्या लोकांचा थायरॉइड वाढलेला आहे ना, किंवा मग ज्या लोकांचं शुगर वाढलेलं आहे त्यांचे सुद्धा बरेचसे ऑपरेशन होत नाही. काही लोकांचं जर ऑपरेशन डोळ्याचं जरी करायचं असेल ना, तुम्हाला जर शुगर असेल ना, तर तुमचा डोळ्याचा सुद्धा ऑपरेशन होऊ शकत नाही. मग तुम्हाला असं वाटतं सर मग थायरॉइडवर किंवा मग मधुमेहावर, शुगरवर नेमकं काय केलं पाहिजे, फक्त चालणं सर्वात चांगलं आहे. चालणं, तुम्हाला आजार होण्याचं कारण माहिती आहे का, तुम्ही चालत नाही. जेवढं आपण चालू ना तेवढी आपली बॉडी चांगली राहते, सर्वात चांगलं आहे. तुम्ही निदान 3-4 किलोमीटर तरी आपलं चाललं झालं पाहिजे. तर या प्रकारचं थायरॉइडच्या संदर्भात संपूर्ण माहिती किंवा त्या आजारपणाबद्दल लक्षण आहे. पुढे बघा, भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय केरळमध्ये स्थापन करण्यात आलं. पहिलं AI मंत्रालय, बघा पहिलं राज्य आहे ज्यांनी AI मंत्रालय स्थापन केलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचं नाव आहे AI मंत्रालय. बघा बरोबर, केरळ हे भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्राचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. बघा केरळ असं काही काही करते, पहिलं साक्षर राज्य आहे, बरोबर आहे. केरळमध्ये नवीन नवीन संशोधन राहते. काहून माहितीये का, या राज्यामध्ये लोक कसे आहे, बुद्धिवान लोक आहे. आणि बुद्धिवान लोक माहितीये का, हे शांत बसत नाही, बरोबर आहे ना. बुद्धिवान लोक माहितीये का, शारीरिक काम करायला लावते दुसऱ्याला, आणि हे जागेवरच राहते बसून, हे दुसऱ्याला ऑर्डर देत राहते, हे करा ते करा. जसं की मला सांगा, एखादा कलेक्टर असेल, तो काहीच नाही करत, तो सगळ्याला कामाला लावून टाकते आणि तो झोपून राहते, बरोबर आहे ना. तसंच असते, बुद्धिवान माणसं हे राज्य करतात या देशातनी. या देशातनी राज्य करते कोण आहे, बुद्धिमान माणसं.
तुम्ही मागे आहे. का बरं मागे आहे? तुमची बुद्धी कमी आहे. असं आहे का? नाही, तुम्ही तसा विचार नाही केलाय. तुम्ही मंत्री नाही, तुम्ही पालकमंत्री नाही, तुम्ही आमदार नाही, तुम्ही खासदार नाही, तुम्ही कलेक्टर नाही. का बरं नाही? कारण तुम्ही तेव्हा विचारच नाही केला. तुम्हाला असा विचार केला की नाही बाबा मला फक्त नोकरी मिळवायची आहे, मला संसार करायचा आहे, मला जगायचा आहे, बस एवढंच ना. आपण म्हणतो आपल्याला ते शक्य आहे का? पण तुम्ही जर विचार केला नाही मी या महाराष्ट्राची सर्वात मोठी बिझनेसमॅन वुमेन होईल बा, एवढं मोठी महाराष्ट्राची काय, आपण आपल्या जिल्ह्याचा विचार नाही करत. बरोबर आहे. 10 लोक आपल्याला निगेटिव्ह सांगतात, बाई तू पोरगी आहे, तू पोरगा आहे, बाबा तुला होईल का शक्य, असं होईल का, निगेटिव्ह लोक पहिले सांगतात. बरोबर आहे ना. मग ह्या गोष्टीच्या मागे दुसरी गोष्ट माहिती आहे का, साधारणतः 18 वर्ष सुरू झाले मुलींचं किंवा मुलांचं, 20-21 झालं की लग्नाचं तिथून सुरू होऊन जाते. कोणी ना कोणी भले लग्न करायचं नसेल आपल्याला 25-30 पर्यंत, पण चालूच राहते. आणि ते काय असतं, सायकोलॉजिकल आपल्यावर दबाव राहतो, सायकोलॉजिकल दबाव. मग आपल्याला वाटतं आपलं वय झालं का, मग लोक म्हणतात अरे बापरे एवढं मोठं वय झालं तुझं, तू आणखी घरातच आहे का. अरे वय काय बाबा, अरे मी 150 वर्ष जगणार असेल, काय गॅरंटी आहे का तुमची? मग पण लोक तुम्हाला बस लग्नापायी तुमचं करिअर डिस्टर्ब होऊन जाते. लोक म्हणतात तुला बाबा 2 वर्ष आहे, 3 वर्ष आहे, 4 वर्ष आहे, 5 वर्ष आहे. एखाद्या मुलीला म्हणलं 20व्या वर्षी, बाई होते बाबा 2 वर्ष आहे. अरे ते का 2 वर्ष 3 वर्ष सांगता येते का? एका वर्षात होत असते का? जर एका वर्षात 2 वर्षात झालं असतं लोक तर कोणी आले असते. तसं नसते. पण हा सायकोलॉजिकल इफेक्ट झाला ना, तुमच्या मागे दबाव झाला ना की नाही यार आपल्या जर एवढे दिवस आहे, जसं की नंतर तुम्ही मरू राहिले बा. तसं नाही रे. करिअर माहित आहे का, ज्या क्षेत्रात तुमचं होणार आहे ते होणारच आहे. पण हा जो काही आपल्याला दाखवलेला आहे स्वप्न, आपण बनवलेलं नाही आहे, म्हणून आपण मोठं विचारच केला नाही आहे. आणि जर आपण हा विचार जर केला असता तर खूप काही आपण झालं असतं. माहित आहे का, जसं की आता डी.के. शिवकुमार कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहे सिद्धरामय्याच्या नंतर. तो माणूस 50 दिवस तुरुंगात गेला होता. तुरुंगातून तो बाहेर आला, त्यानंतर तो काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाला, काँग्रेसचं त्यानं काम चालवलं आणि आज भारतातला सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहे डी.के. शिवकुमार, जो कर्नाटकचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल. बरोबर आहे ना. दक्षिणेकडे काँग्रेसचं चांगलं आहे, केरळमध्ये काँग्रेस सरकार आहे, साधारणतः तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आहे. म्हणजे ज्या दक्षिणेकडे काँग्रेस जास्त नव्हतं, पहिल्यांदा दक्षिणेकडे काँग्रेसचं वर्चस्व वाढत आहे. तर साधारणतः केरळमध्ये पहिलं राज्य बनलं की ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन केलं. बघा उद्देश काय, राज्यातला तंत्रज्ञान आधारित औद्योगिक विकासाला आघाडीवर नेणे आणि भविष्यातील AI ड्रिव्हन आव्हाने पेलण्यासाठी सक्षम करणे. बघा उद्योगाचा विकास करायचा AIचा वापर करून. बरोबर आहे. सोबत बघा ही जबाबदारी कोणत्या मंत्र्याला दिली आहे, तर ज्येष्ठ नेते पी.के. कुणाली. बघा पी.के. कुणाली, लक्षात घ्या, त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे. नवीन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता बघा केरळमध्ये अलीकडेच सतीशन, तुम्हाला माहित आहे सतीशन नावाचा मुख्यमंत्री केरळ झालेला आहे, जे की काँग्रेस सरकार आलं. पहिले तुम्हाला माहिती आहे पिनरई विजयन त्या केरळचे मुख्यमंत्री होते, केरळ जे राज्य होते. आता त्या ठिकाणी काँग्रेस सरकार आलं आणि काँग्रेसनं या ठिकाणी AIचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. बरोबर आहे. आता काही लोकांना वाटते AIचा वापर जर केला तर मग बेरोजगारी वाढेल का? असं नाही. ज्यावेळेस संगणक आलं होतं ना त्याही वेळेस लोकांना असं वाटलं होतं की बाबा लोकांची बेरोजगारी वाढेल का? नाही. आज माणसाची गरज आहे, परंतु आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची सुद्धा काय आहे, गरज आहे. ज्या गोष्टी आपल्याला हार्ड आणि फास्ट करायच्या आहे त्यासाठी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज आहे. बरोबर आहे ना. आपण माणसापासून काही गोष्टी करणारच आहोत, परंतु आपल्याला मशीन मेडची सुद्धा काय आहे, गरज आहे. बघा भारताचे पहिले कृती मुद्दा AI मंत्रालय संदर्भातच आपण माहिती घेत आहोत. साधारणतः बघा केरळचे नवे मुख्यमंत्री आणि सरकार बघा व्ही.डी. सतीशन हे केरळचे मुख्यमंत्री झालेले आहे. केरळमध्ये पहिल्यांदा काँग्रेसचं सरकार आलं आणि 2001 पासून परवूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असणारे व्ही.डी. सतीशन पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहे, पहिल्यांदाच. आणि लक्षात घ्या साधारणतः 60 वर्षानंतर केरळमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळाने एकत्रितपणे शपथ घेण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. म्हणजे 20च्या 20ही मंत्र्यांना एकाच दिवशी शपथ घेतली आणि 60 वर्षानंतर केरळमध्ये अशी घटना घडली. बघा काही ठिकाणी मंत्रिमंडळ होतात, 5 मंत्री, 10 मंत्री, 7 मंत्री एवढे शपथ घेतात, बाकी नंतर घेतात. बरोबर आहे ना. परंतु या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे एकाच दिवशी म्हणजे 60 वर्षानंतर 20 मंत्र्यांनी शपथ घेणारी ही घटना कशी आहे, ऐतिहासिक घटना आहे. बरोबर आहे. केरळमध्ये बघा आपले 2 न्यूज झाल्याच्यात 2 आहे. केरळमध्ये राज्य काँग्रेसचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन या ठिकाणी होते. पहिले मुख्यमंत्री होते पिनरई विजयन. पहिले कोण होते, पिनरई विजयन. लक्षात घ्या चांगले मुख्यमंत्री होते.
परंतु पडले. कारण का पडले? ते कंटिन्यूस होते, बरोबर आहे ना. त्यामुळे ते त्यांचा काय झाला? पराभव झाला. पुढे बघा, भारताचे सर्वात वेगवान धावपटू बघा 100 मीटरच्या शर्यतीमध्ये उसेन बोल्ट हा सर्वात जगातले धावपटू आहे, सर्वात मोठा वेगवान, बरोबर आहे. परंतु भारताचा सर्वात वेगवान 100 मीटरच्या शर्यतीमध्ये मी गुरिंदर वीर सिंह हा सर्वात वेगवान 100 मीटरचा धावपटू आहे. साधारणतः 100 मीटर यांनी 10.09 सेकंद मध्ये काय केलं आहे? कंप्लीट केलं आहे. लक्षात घ्या. ठिकाण 2026च्या फेडरेशन कप स्पर्धेत रांची कुठं आहे? झारखंड. बघा 23 मे 2026 रोजी हा विक्रम त्यांनी केलेला आहे. 23 मे 2026 रांची झारखंड या ठिकाणी. बघा यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम अनिमेश कुजूर यांच्याकडे होता. कोणाकडे होता? अनिमेश कुजूर, बरोबर आहे. 10.18 सेकंद असा विक्रम केला होता. परंतु ऐतिहासिक नोंद त्यांची झालेली आहे. बघा साधारणतः गुरिंदर हा पहिला भारतीय आहे जो की विना अडथळा 100 मीटर एवढ्या कमी सेकंदामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? पार केलेलं आहे. लक्षात घ्या, रांची या ठिकाणी झालेली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान धावपटू म्हणून भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे. आतापर्यंत बघा कोणकोणते वेगवान धावपटू आहे जगातले, त्याचं नाव आपल्याला लक्षात घ्यायचं, हे आपल्याला माहित पाहिजे. IMPA जगातले 100 मीटर मध्ये 5 सर्वात वेगवान धावपटू. महिलांमधील विक्रम बघा, महिलांमधील भारताचे सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू बघा, महिला बघा दुती चंद बघा पटियाला, भारतात लक्षात घ्या 2021 मध्ये 11.17 सेकंद मध्ये यांनी 100 मीटरचं काय केलंय? धावण्याचा विक्रम केलेला होता. महिलामध्ये कोण? दुती चंद बघा. तर सध्या बघा उसेन बोल्ट जमैका 9.58 सेकंद मध्ये, बरोबर आहे, 100 मीटर. त्यानंतर टायसन गे अमेरिका, योहान प्लेक, असापा पावेल, जस्टिन गॅटलिन. तर लक्षात घ्या 5 लोकांचे नाव आपल्याला माहित असले पाहिजे की कधी कधी आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये विचारतात. उसेन बोल्ट बघा हे किती सेकंदात आहे, मिनिटात आहे, काही घेतलेलं नाहीये. फक्त हे 5 व्यक्तीचे नाव लक्षात घ्या. IMPA. आणि भारतातले सर्वात वेगवान धावपटू 100 मीटर मध्ये दुती चंद, महिला दुती चंद. बघा जागतिक फुटबॉल दिन आहे 25 मे 2026 ला. 25 मे 2026. थीम बघा बी ऍक्टिव्ह. बघा 25 मे 2024 ला साधारणतः तुम्हाला माहित आहे 2025 ला तुम्हाला माहित आहे 100 वर्ष पूर्ण झालेली आहे फुटबॉल या खेळाला. किती वर्ष झालेले? 100 वर्ष. आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून आपण 25 मे हा दिवस काय केलेला आहे? जागतिक फुटबॉल दिन. फुटबॉल या खेळाला सुरुवात होऊन 100 वर्ष झाल्यामुळं या दिवसाचं औचित्य साधून 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करण्याचं आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन महासंघानं घोषित केलेलं आहे. लक्षात घ्या. अलीकडे आपल्याला माहिती आहे फुटबॉलचा फेवर आपल्या भारतात नाहीये. आपण क्रिकेटवाले आहोत, बरोबर आहे. आपल्या भारतातली क्रिकेट जास्त चालते, फुटबॉल नाहीये. बघा थोडंसं याच्या फुटबॉल दिनाबद्दल आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूया आपण. बघा संयुक्त राष्ट्राने याची मान्यता दिली आहे 7 मे 2024 ला एका ठरावाद्वारे 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून मान्यता दिली. कधी मान्यता दिली? 2024 ला. बघा 25 मे चा महत्व किंवा इतिहास बघा. 1924 मध्ये पॅरिस येथे ऑलिम्पिक खेळादरम्यान 25 मे हा इतिहासातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कधी? 1924 मध्ये पॅरिस. बघा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये फुटबॉल या खेळाला काय दिली होती? मान्यता दिली होती, ज्यामध्ये सर्व क्षेत्रातील देशांनी भाग घेतला होता. आणि या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहे, बरोबर आहे. म्हणून या दिवसाला आपण काय दिलेलं आहे? जागतिक फुटबॉल दिवस, बरोबर आहे. साधारणतः आपण जर बघितलं तर 1924 पासून तर 2024 ला किती वर्ष झालेली आहे? 100 वर्ष. आणि या प्रकारचा प्रस्ताव मांडला होता 24 मध्ये, बरोबर आहे. आणि 25 पासून याची सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे. म्हणून दिवस कुठला आपला? 26 मे जागतिक फुटबॉल दिवस म्हणून आहे. 100 वर्ष फुटबॉल दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली होती पॅरिस ऑलिम्पिक मध्ये. पहिल्यांदा सर्व राष्ट्रांनी काय घेतला होता? सहभाग. आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय. बघा वैद्यकीय संग्रहालय म्हणजे वैद्यकीय संपूर्ण संग्रह, जे की वैद्यकीय क्षेत्रातले काही लागणारे काही संग्रह असतात त्या प्रकार. जसं आपण पुस्तकाचा संग्रह असतो, नाण्याचा संग्रह असतो. नाण्याचा संग्रह म्हणजे सगळे नाणी,
सगळे आपले जुने पुराणे किंवा नवीन, तसंच मग वैद्यकीय संग्रहालय हे लक्षात घ्या. तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय स्थापन होत आहे. बघा संस्थापक ए शिवरामन. लक्षात घ्या हे निवृत्त आर्टिस्ट मॉडेलर आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ते काम करत होते तिरुवनंतपुरम या ठिकाणी. बघा नाव आहे म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्स. लक्षात घ्या आर्चिव्स आपण याला म्हणतो, म्युझियम ऑफ मेडिकल आर्चिव्स. लक्षात घ्या या प्रकारचं हे म्युझियम असणार आहे. आणि या म्युझियम मध्ये संपूर्ण वैद्यक शास्त्रातील संपूर्ण शस्त्र उपकरणे अद्ययावत तंत्रज्ञाने कशा प्रकारचं म्हणजे पहिलेपासून तर आतापर्यंत वैद्यक शास्त्रात झालेले बदल आणि विविध यंत्र उपकरण शस्त्र याचा संपूर्ण साठा या ठिकाणी ठेवलेला आहे. पण तुम्हाला विचारलं जाईल पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय कोणत्या राज्यात आहे, तर केरळ. खाजगी आहे वैद्यकीय संग्रहालय, राज्य कुठलं, केरळ. तर या प्रकारचं तिरुवनंतपुरम या शहरामध्ये हे काय ठेवलेलं आहे, खाजगी वैद्यकीय संग्रहालय. आता बघा या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाच्या वैशिष्ट्य आपल्याला बघायचं थोडक्यात. संग्रहालयातील प्रमुख आकर्षणे आणि वैशिष्ट्ये पहा. हे संग्रहालय पूर्णपणे एका वैयक्तिक प्रयत्नातून उभं राहिलेलं आहे, म्हणून ज्याला म्हणतो आपण खाजगी. मानवी शरीर शास्त्राचे विविध टप्पे, गर्भाशयाचा विकास, एम्ब्रायोलॉजी आणि सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी संबंधित हस्तनिर्मित मॉडेल्स यामध्ये आहेत. संपूर्ण मॉडेल्स याच्यामध्ये काय आहे, विकसित केले. वैद्यकीय शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटल माहितीपेक्षा प्रत्यक्षात मॉडेल्स पाहून शिकवण्यावर काय होता, भर देण्यात आलेला आहे. आता डिजिटल असल्यापेक्षा आपण प्रत्यक्ष घेऊ, बरोबर आहे ना. या प्रकारचं संपूर्ण रोल मॉडेल या ठिकाणी ठेवलेलं आहे. अलीकडे तुम्हाला माहिती आहे काल परवाच केंद्र सरकारनं MBBS हा कोर्स 10 वर्षाचा करण्याचा निर्णय संदर्भात लोकांचे मत विचारलेले आहे. MBBS हा कोर्स 10 वर्षाचा आणि याच्यासाठी लोकांच्या तुमचं मत काय आहे, तर या प्रकारे तुम्ही मेसेज करा. किती लोकांचं मत आहे बाबा की बा हे योग्य 10 वर्षासाठी करायला पाहिजे की नाही, आहे तसंच ठेवलं पाहिजे. कारण अलीकडे नीट परीक्षाचा जो काही बोपर झालाय याच्यामुळे सर्वच परीक्षा फार ट्रान्सपरंट येण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे, बरोबर आहे ना. तर या प्रकारचं वैद्यकीय खाजगी संग्रहालय केरळमध्ये स्थापन झालेलं आहे. या संदर्भात ही माहिती आपण घेतलेली आहे. बघा भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन, बघा भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन लक्षात घ्या. तर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन विकसित करण्यात आली आहे. तर हरियाणा राज्यात बघा इथे चाचणी बघा जिंद ते सोनीपत. लक्षात घ्या जिंद ते सोनीपत या ठिकाणी 89 किलोमीटरची चाचणी घेतली, बरोबर आहे. पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन आपल्या माहिती आहे. सर्वात पहिल्यांदा ट्रेन कधी धावली, 1853 ला मुंबई ते ठाणे, बरोबर आहे. मुंबई ते ठाणे जे की 34 किलोमीटरला पहिले धावली होती, बरोबर आहे. तर आता ट्रेन मध्ये विकास बघा ही आता हायड्रोजनवर. पहिले तुम्हाला माहित आहे सुरुवातीला कोळशावर चालली, वाफेच्या इंजिनावर चालली, बरोबर आहे. आज विद्युतवर चालू आहे, काही आता चुंबकावर चालू आहे, बरोबर. काही देशामध्ये चुंबकावर चालू आहे आणि आता हायड्रोजनवर विविध प्रकल्प चालू आहे. विविध प्रकल्पाच्या अंतर्गत तर हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन कोणत्या राज्यात धावली, हरियाणामध्ये. किती किलोमीटर धावली बा, तर 89 किलोमीटर, 89 किलोमीटर. बघा ते प्रवास बघा जिंद ते सोनीपत, प्रवासाचा टप्पा जिंद ते सोनीपत 89 किलोमीटरवर ही मार्गावर धावणार आहे. या प्रकारची पहिली हायड्रोजन ट्रेन तुम्हाला प्रश्न येईल. बघा कालच अलीकडे निधन झालेले प्रसिद्ध उर्दू गझलकार आणि शायर, प्रसिद्ध उर्दू गझलकार आणि शायर, बरोबर आहे, बशीर बद्र यांचं निधन झालं, बरोबर आहे. काल परवाची घटना आहे, बशीर बद्र यांचं काय झालं, निधन झालं. जन्म बघा 15 फेब्रुवारी 1935 ला त्यांचा जन्म, कानपूर उत्तर प्रदेश. म्हणजे साधारणतः 90-91 वर्ष जगले, बरोबर आहे. साधारणतः त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून BA MA आणि उर्दू गझल या विषयात PhD पूर्ण केली आहे. BA MA आणि उर्दू विषयात काय केलेली आहे, PhD म्हणजे डॉक्टरेट पदवी असलेला व्यक्ती म्हणजे काय, प्रसिद्ध उर्दू गझलकार बशीर बद्र यांचं काय झालेलं आहे, निधन झालंय. बघा या व्यक्तीला विविध पुरस्कार आहेत. विशेषतः तुम्हाला माहिती आहे प्रमुख गझल संग्रह बघा इकाई, बघा प्रमुख याचे गझल संग्रह इकाई, कुल्लियत्ते, बशीर बद्र, आमद, प्रतिमा, आहट आणि उजळे अपनी यादों के. लक्षात घ्या उजळे अपनी यादों के हे त्यांचे गाजलेले काय आहे, संग्रह आहे. लक्षात घ्या गाजलेले त्यांचे संग्रह, प्रमुख गझल संग्रह इकाई,
कुली येथे बशीर बद्र, अहमद, प्रतिमा आहट आणि उजळे आपली यादोके हे त्यांचे गाजलेले काय प्रसिद्ध संग्रह आहे. खूप मोठा गझलकार म्हणून याची आपल्याला ओळख आहे. बघा, पद्मश्री पुरस्कार आहे आणि साहित्य अकादमी पुरस्कार या व्यक्तीला आहे. पद्मश्री पुरस्कार 1999 यांना प्राप्त आहे. पद्मश्री बघा, साहित्य आणि कला या क्षेत्रासाठी यांना पद्मश्री पुरस्कार भेटला. भारतातला जगातला सर्वोच्च भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे सर्वोच्च 4 पुरस्कार आहेत. आपण आता पद्मश्री अवॉर्ड जाहीर झालेलं आहे, बरोबर आहे ना, ते पण आपण घेणारच आहोत. पुढे बघा, साहित्य अकादमी पुरस्कार 1999 साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आस या प्रसिद्ध काव्य संग्रहासाठी त्यांना भेटला. कशासाठी भेटला? आस. बघा, साहित्य अकादमी पुरस्कार 1999 ला बघा, पद्मश्री भेटला 99 ला आणि साहित्य अकादमी जे की साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च आहे आस या प्रसिद्ध काव्य संग्रहासाठी जे उर्दू भाषेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. कुठल्या भाषेचा? उर्दू भाषेचा. बघा, बिहार उर्दू राज्याचे, लक्षात घ्या, ते उर्दू भाषेचे काय होते? अध्यक्ष. उर्दू भाषा जे काही आयोग आहे तिचा बिहारमध्ये, तिचे ते काय होते? अध्यक्ष होते. म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. अशा प्रकारचा बशीर बद्र यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य, भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बघा, सिक्कीम हे 5वं राज्य आहे जे 100% काय झालेलं आहे? साक्षर. पहिले केरळ आहे, आणि पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. भारतातला पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आणि पहिलं राज्य केरळ. आता 5वं राज्य आहे सिक्कीम. 27 मे 2026 रोजी घोषणा केली आहे. बघा, राज्याचा साक्षरता दर 99.82% नोंदवला गेला आहे, बरोबर आहे. हा उपक्रम चालू आहे उल्हास नव भारत साक्षरता ही मोहीम केंद्र सरकारने राबवलेली आहे आणि याच्या अंतर्गत प्रत्येक राज्य 100% साक्षर करण्याचं काम चालू आहे की कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये. प्रत्येक तळागाळातले माणसं, मुलं मुली हे शिक्षणामध्ये यांनी प्रवाहामध्ये यावं आणि शिक्षण घेतलं जावं. जसं तुम्हाला माहित आहे आपल्याला अन्न गरज आहे, तसंच शिक्षणाची सुद्धा गरज आहे. जीवन जगण्यासाठी शिक्षणाशिवाय आयुष्य नाही आहे. कारण जर शिक्षण तुमचं नसेल तर तुमचं आयुष्य हे व्यर्थ आहे. कारण आज तुम्हाला माहित आहे काही लोकांना जिंदगी जगण्यात रस नाही, पण शिक्षणामुळे माणसाला प्रगल्भता मिळते. जगातली काय चालू आहे काय नाही हे आपल्याला कळते, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या, तर उल्हास नव भारत या कार्यक्रमाअंतर्गत हे राज्य काय केलेलं आहे? साक्षर झालेलं आहे. तर कोणकोणतं राज्य आहे बघा उल्हास नव कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण साक्षर झालेलं आहे? बघा, मिझोरम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, बरोबर आहे. मिझोरम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, सिक्कीम. पारंपरिक जनगणना 2011च्या जनगणनेनुसार केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षर राज्य होते ना. सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं होतं? पहिले केरळ होतं. आता बघा, सर्वाधिक पहिला साक्षर जिल्हा भारतातला तो महाराष्ट्रातला आहे. त्याचं नाव काय सांगितलं आपण? सिंधुदुर्ग. लक्षात घ्या, सिंधुदुर्ग. तर हा भारतातला पहिला साक्षर जिल्हा. तर या प्रकारचे 5 साक्षर राज्य आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि हा उपक्रम कुठला आहे बाबा? तर उल्हास. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, केंद्र सरकारचा कोणता उपक्रम आहे की ज्याच्या अंतर्गत संपूर्ण राज्य 100% साक्षर करण्याची मोहीम राबवलेली आहे? तर त्याचं नाव आहे उल्हास. उल्हास अंतर्गत 5 राज्य, केरळ असेल, गोवा असेल, मिझोरम असेल आणि सिक्कीम असेल आणि त्रिपुरा असेल, हिमाचल प्रदेश. केरळ, मिझोरम, गोवा, सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरा असे 5 राज्य आहे हे 100% साक्षर आहे. आणि प्रकल्प कुठला आहे? तर उल्हास, बरोबर आहे. हे 100% आज ना उद्या तुम्हाला विचारलं जाईल. आणि पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. आणि 2011च्या जनगणनेमध्ये सर्वात साक्षर राज्य कुठला होता? केरळ होता. संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाले 2026 ला. बघा, साधारणतः जे काही संसद रत्न आहे, संसदेमध्ये जे काही कामगिरी करतात चांगली त्या लोकांना संसद रत्न पुरस्कार घोषित केलेला आहे. बघा, 12 खासदारांना आणि 4 संसदीय स्थायी समित्यांना त्या पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे. बघा, 12 खासदारांना जे संसदमध्ये रोज रेग्युलर राहतात, चांगले प्रभावी मुद्दे मांडतात, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर ते सक्रिय राहतात प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, वाचनामध्ये, बरोबर आहे. सरकारला काही मुद्द्यामध्ये ते सहकार्य करतात. अशा लोकांना संसद रत्न भेटतो. तर साधारणतः 12 लोकांना आणि महत्वाच्या काही समिती आहे यांना काय भेटलं आहे? संसद रत्न. यापैकी 12 पैकी 5 महाराष्ट्रातील खासदार आहेत ज्यांना संसद रत्न भेटलाय. आता याच्यातली सरकार पार्शलिटी करते ते गोष्ट वेगळी आहे,
कारण याच्यातून तुम्हाला दिसते सरकारच्या बाजूच्याच लोकांना पुरस्कार आहे, बरोबर आहे. पहा, तर जुलै 2026 ला पुरस्कार सोहळा होणार आहे. पुरस्काराचे वर्ष किती आहे? 16वे वर्ष आहे की जे संसद रत्न पुरस्कार आपण सुरू केला आहे. कोणकोणते महाराष्ट्रातले 5 खासदार आहेत की ज्यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे? आता श्रीकांत एकनाथ शिंदे, आता एकनाथ शिंदेचा पोरगा आहे म्हणल्यावर देणार आहे, बरोबर आहे. सरकारमध्ये आहे. कल्याण नरेश मस्के हाही सत्ताधारी पक्षाचा एकनाथ शिंदेचा ठाण्याचा मधला लक्षात घ्या. हेमंत विष्णू सावरा लक्षात घ्या भाजपचा आहे पालघर मधला. स्मिता वाघ जळगाव मधली आहे खासदार भाजपची. आणि डॉक्टर मेधा विश्राम कुलकर्णी हे पुण्याची राज्यसभा खासदार आहे कोणाची? भाजपची. हे बीजेपी, हे बीजेपी, हे बीजेपी, हे शिवसेना आणि हे शिवसेना. पाचच्या पाचही कोणाचे आहे? सत्ताधारी पक्षाचे. मग मला सांगा विरोधीतली काही प्रभावी खासदार नाही का? आहे ना. सुप्रिया सुळे खूप प्रभावी मुद्दे मांडते आपल्या महाराष्ट्रातली, कारण तिला आजपर्यंत संसद रत्न पुरस्कार बऱ्याच वेळा होता. पण त्याला कधी होता संसद रत्न? जेव्हा काँग्रेस केंद्रात होता, बरोबर आहे. वारंवार तिला अशा प्रकारचं पार्शलिटी सरकार करताना तुम्हाला दिसते. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक 5 खासदारांना सन्मान संसद रत्न पुरस्कार किती लोकांना भेटला? 12 लोकांना. भारतातील 12 लोकांना. आणि समित्या किती? 4 समित्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. परंतु महाराष्ट्रातील किती लोकांना भेटला? 5 महाराष्ट्रातील लोकांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुढे बघा समित्या कोणकोणत्या आहेत? या 4 लक्षात घ्या. गौरवप्राप्त संसदीय समित्या, कृषी समिती ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं म्हणून, वित्त समिती, बघा वित्त समिती असते महत्वाची स्थायी समितीमध्ये. ग्रामीण विकास व पंचायत राज समिती जे काही ग्रामीण विकासामध्ये काम केलं. कोळसा व खाण समिती, कोळसा व खाण समिती 4 समिती आहे ज्यांना कृषी समिती, वित्त समिती, ग्रामीण विकास आणि कोळसा व खाण समिती यांना संसद रत्न पुरस्कार काय आहे? प्राप्त झालेला आहे. तर अशा प्रकारचा संसद रत्न पुरस्कार 4 समित्या आणि 12 खासदार यांना झालेला आहे. आता बघा पद्म पुरस्कार वितरण 2026 पद्म पुरस्कार लक्षात घ्या जाहीर झालेले. एकूण 66 पद्म पुरस्कार वितरण होणार आहे. बाकीचे बाकी आहे 131 टोटल आहेत, त्यापैकी फक्त 66. बघा यापैकी बघा बाकीचे पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात वाटप होणार आहे. 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 काय? पद्मश्री. बघा पद्मविभूषण भारतरत्नपेक्षा मोठा लहान आहे. त्यानंतर पद्मविभूषण पेक्षा पद्मभूषण, पद्मभूषण पेक्षा पद्मश्री लहान आहे. 58 पद्मश्री, 6 पद्मभूषण आणि 2 पद्मविभूषण पुरस्कार घोषित केले आहे. एकूण जाहीर झालेले पुरस्कार किती आहे? 131, बरोबर आहे, जाहीर झालेले आहे. परंतु काही लोकांचे वाटप उशिरा होणार आहे. बघा थोडक्यात माहिती घेऊया आपण. पद्म पुरस्कार कोलकाता येथील अलीपूर मिंट मध्ये तयार होतात. अलीपूर नावाची एक मिंट म्हणजे टाकसाळी या ठिकाणी काय होते? तयार होते. कलकत्ता येथील अलीपूर या ठिकाणी नाणे तयार करण्याची पण टाकसाळी आहे. 1993 ते 97 बघा या 5 वर्षात पुरस्कार बंद होते. काही लोकांनी याचिका दाखल केली होती की बाबा कलम 18 लागू होत नाही का म्हणून कलम 13 अंतर्गत बंद केलं होतं. त्यानंतर बघा एका पुरस्कार नंतर साधारणतः 5 वर्ष प्रतीक्षा व नवीन योगदान पाहिले जाते. पद्म पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 रोजी झाली. किती वर्ष झाली? 1954 ला. मला मी 2-3 वर्ष काय साधारणतः 5 वर्ष बंद होता पुरस्कार आणि 54 पासून पद्म पुरस्कार काय झालेले आहे? सुरुवात झालेली आहे. बघा थोडक्यात पुरस्काराचा इतिहास आपण बघूया. पद्म पुरस्काराचा भारत सरकारने 1954 मध्ये 2 सर्वोच्च नागरी पुरस्काराची स्थापना केली. एक म्हणजे भारतरत्न आणि पद्मविभूषण. भारतरत्न आणि पद्मविभूषण या 2 सर्वोच्च पुरस्काराची काय केली? घोषणा केली. बघा 1954 मध्ये पद्म पुरस्काराचे वर्गीकरण आजच्यासारखे नव्हते. तेव्हा पद्मविभूषण अंतर्गत 3 वर्ग पाडण्यात आले होते. पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग. म्हणजेच काय पद्मश्री, पद्मविभूषण असं नव्हतं. तर जे काही पद्मविभूषण आहे याच्या अंतर्गतच पहिला, दुसरा, तिसरा असं वर्ग होतं सुरुवातीला. पण आता तसं नाहीये. आता पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 3 वर्ग आपण केलेले दिसते आपल्याला. पुढे बघा देशातील पहिला पाण्याचा सातबारा महाराष्ट्रात. बघा महत्वाची घडामोड आहे. पहिला सातबारा, देशातील पहिला पाण्याचा सातबारा महाराष्ट्रात. बघा आजपर्यंत आपण जमिनीचा सातबारा बघितला, बरोबर आहे ना? जमिनीचा सातबारा आहे. पाण्याचा पेशा सातबारा बघितला का आपण? नाही. हे पहिला उपक्रम, बरोबर आहे. हा पहिला उपक्रम करणारा महाराष्ट्र राज्य आहे आणि याची घोषणा 25 मे 2026 रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे, बरोबर आहे. आता बघा मूलभूत संकल्पना. ही योजना वॉटर अकाउंटिंग फ्रेमवर्क
आणि वॉटर बॅलन्स शीट या संकल्पनेवर आधारित आहे. बघा, म्हणजे पाण्याचं महत्व वाढवणं आणि पाणी किती आहे बाबा तुमच्या, तर समजा बागायती शेती असते, जिरायती शेती असते, बरोबर आहे ना, याच्या अंतर्गत तुम्हाला माहित आहे त्या जमिनीवर लिहिलेलं असते, बरोबर आहे ना, की आता तुम्हाला बघा सातबारा लिहिले असते जिरायती किंवा बागायती. आता बागायती कुठली, ज्याच्यामध्ये काय विहीर आहे बाबा, त्याला आपण बागायती म्हणतो. म्हणून किती पाणी आहे काय नाही आहे ते सातबारावर तुम्हाला येईल, की तुमच्या विहिरीमध्ये पाणी आहे पण ते किती टक्के आहे, बरोबर आहे. म्हणजे पाण्याचा स्रोत आपल्याला वाढवावा लागेल का, त्यानं पूर्ण शेती होते की नाही होत. मग महाराष्ट्रात अशा किती जमिनी आहे की ज्याजवळ सातबाऱ्याचा पाण्याचा सातबारा आहे की नाही हे बघायला लागेल. मग यासाठी सरकारला काहीतरी काम करावं लागेल, उपाययोजना करावं लागेल. म्हणून या प्रकारचा दुर्गामी महत्व लक्षात घेऊन शेतकऱ्यासाठी पाण्याचा सातबारा घोषित करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र की ज्यांनी या प्रकारचं काय केलेलं आहे, सातबाराच्या संदर्भाचं घोषणा केली आहे. पुढे बघा, आपल्याला माहित आहे जे काही आपली जनगणना आहे, आपली जनगणना आहे जी 2027 ला होऊ घात आहे, बरोबर आहे जनगणना. आता बघा पहिली 21ची आणखी जाहीर झालेली नाही, 27ची आपली सुरू झालेली आहे. आता ही संपूर्णपणे डिजिटल आहे. कशी आहे, संपूर्ण डिजिटल जनगणना म्हणून आपण घोषित केली आहे. आता या जनगणनेची सुरुवात द्रौपदी मुर्मू यांनी आपली स्वतःची जनगणना केली. पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न जर कधी आला, सर्वात पहिल्यांदा कोणाची जनगणना झालेली आहे तर द्रौपदी मुर्मू, बरोबर. दुसरी गोष्ट बघा, पुढच्या ह्याच्यात मी आपण घेणार आहोत बघा, जे की कर्नाटकचे मुख्यमंत्री, कर्नाटकमध्ये सत्तांतर झालेलं आहे. कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसच्याच मुख्यमंत्रीमध्ये बदल झालेला आहे. पहिले सिद्धरामय्या होते, सिद्धरामय्या, आणि यांच्या जागेवर आता कोण आलेले आहे, डी.के. शिवकुमार. डी.के. शिवकुमार लक्षात घ्या. तर या प्रकारचं डी.के. शिवकुमार हे नवीन मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये झालेले आहे. म्हणजे सरकार त्यांचंच होतं, परंतु 2.5 वर्ष तिथं वाटून घेतलं होतं की सिद्धरामय्या 2.5 वर्ष राहतील आणि डी.के. शिवकुमार 2.5 वर्ष राहतील, बरोबर आहे ना. तर या प्रकारच्या घडामोडी आहे, लक्षात आलं. तर हे आजच्या आपल्या काही होत्या महत्वाच्या घडामोडी, जे महत्वाच्या फ्रेमवर्क मध्ये आपण घेतलेल्या आहे, बरोबर आहे. तर हे सगळ्या घडामोडी तुम्ही काय करा, वाचून घ्या. घरी जायचं, वाचायचं सगळ्या लोकांनी. जे विद्यार्थी इथं आहेत ते ठीक आहे, जे विद्यार्थी घरी असतील त्यांनी काय करायचं, पूर्णपणे हे लेक्चर ऐकून घ्यायचं आणि रिवाइज करून घ्यायचं, बरोबर आहे. जे काही नवीन लोक असतील त्यांनी काय करायचं, विविध घडामोडी आपल्या लक्षात घेण्यासाठी आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, धन्यवाद, जय हिंद.